जे काही घडलं ते बरोबर घडलं. बायकांनी बोलून नाही दाखवलं, पण जे काही घडलं ते मनात नोंद करून गेल्याच ना. आज तुझ्यामुळे अक्षय मला मान खाली घालावी लागली. आज तुझ्यामुळे घाडग्यांच्या इब्रत. माय पण मी नव्हतं तिला बोलवलं. हो, पण तिला हाताला धरून घराबाहेर नाही काढलंस ना तू. याचाच अर्थ तुझ्या मनात अजूनही त्या मुलीसाठी कुठेतरी जागा आहे आणि ती आमच्यापेक्षा सुद्धा जास्त महत्वाची आहे. हो ना अक्षय? आणि आम्हाला मात्र दाखवतोस की अमृताबरोबर खूप छान संसार करतोयस तू. का अशी फसवणूक करतोयस तू आमची? आणि जर तुझ्या मनात तिच्याबद्दल काही नाहीये तर तू का गेलास तिच्या पाठोपाठ 4 तास? आणि हे काय काय करून घेतलेस तू स्वतःच? विरजण लावायचं ना? हो, आत्ताच दूध झालंय कोमट. अमृता, मी आज माईंना सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे. आता लपवणं माझ्याच्याने शक्य नाहीये. पण ऐक, जे काय व्हायचं असेल ना ते होऊ दे, पण मी आता सगळं त्यांना खरं खरं सांगून टाकणार आहे. मी कियाराकडे गेले होते आणि कियाराकडे मला सगळं कळलंय. खूप विचार करून शेवटी या निर्णयापर्यंत आलीये मी. त्यांना मी सगळं खरं सांगणार आहे, फक्त एक गोष्ट सोडून. तू अक्षय आणि कियाराला मदत करत होतीस हे नाही सांगणार आहे मी. पण मला माहिती आहे अमृता, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तुमचं नातं तुटत होतं, जेव्हा तू घर सोडून गेली होतीस. पण त्याचं खरं कारण मला आज कळलं. पण आता आपण खरंच खूप पुढे निघून आलोय आणि तुला मी माझ्या जबाबदारीवर या घरात पुन्हा घेऊन आली. आणि आताही मी माझीच जबाबदारी समजते. तुला पुन्हा मी माईंच्या नजरेतनं नाही उतरू देणार. आता आपल्या दोघींमध्ये आई आणि मुलीचं एक छान नातं तयार होतंय. पण जेव्हा मला कळलं होतं ना अक्षय आणि कियाराला तू मदत करतेयस, तेव्हा खरंच माझ्या काळजाचा ठोका चुकला होता. आई, शहाणी आहेस. जो काही वेडेपणा करतेस ना तो थांबव आणि माझ्या अक्षयला वाचव. अक्षय, लग्न हा खेळ नाहीये. किती वेळा तुला समजावून सांगायची गोष्ट. लग्न म्हणजे एक पवित्र बंधन असतं. परवा सुद्धा तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना मी हेच सांगितलं ना तुला, हे बंधन तुला पाळायचंय, निभवायचंय. संसाराची जबाबदारी ही दोघांवरही असते. ती जबाबदारी अमृताकडून व्यवस्थित निभावली जातेय याची खात्री आहे मला, आणि तशीच तूही निभावशील असा शब्द हवाय तुझ्याकडून.
नाही देऊ शकतेस ना? याचाच अर्थ अजूनही तू त्या मुलीमध्ये अडकलायस. यापूर्वी मी तुला सांगितलं होतं, तू जर का वेडावाकडा वागणार असशील तर घाडग्यांच्या घराचे दरवाजे उघडे आहेत, पण मग पुन्हा कधीही परतायचं नाही. जर तू काही वेडवाकडं वागलास तर आम्ही नेहमीच अमृताला पाठिंबा देऊ, तुला नाही. आणि मग घाडग्यांशी तुझा काहीही संबंध राहणार नाही. आणि मी तसं करू शकते, तुला चांगलंच ठाऊक आहे. नीट विचार कर या सगळ्या गोष्टींचा. स्वतःला सुधारण्याची शेवटची संधी तुला देते असं समज. माही, काही नाही, यांच्यासाठी गरम दूध हळद आणायचं का हेच विचारायला आले होते. ऐकलंस अक्षय? बायकोच अशी काळजी घेते, समजलं? घ्या, गार होईल ते दूध. तू कसाही वागलास ना तरी माझा जीव आहे तुझ्यावर. नको असा त्रास देऊस. संसार. अच्छा, म्हणजे आता माईला असं वाटतंय की आपण आपला संसार मन लावून करणार आहोत. आलं यार सुरू यांचे परत इमोशनल सगळे खेळ सुरू झाले यार. खूप डेंजरस आहे हे. अमृता आहे बघ, हे बघ, तू यांच्या कुठल्याही इमोशनल प्रेशरला प्लीज बळी पडू नकोस प्लीज. मला तुझी साथ हवी आहे. एकच वाक्य पण त्याचे दोन अर्थ आहेत अक्षय. तुला माझी साथ कशासाठी हवी आहे? डिवोर्स घेण्यासाठी मला तुझी साथ हवी अमृता. नाहीये शक्य त्याशिवाय डिवोर्स घेणं. हे बघ, तुझ्यावर प्रेशर टाकतील, तुला जरा सहन करावं लागेल, तू वैतागशील सुद्धा, तुला काय काय ऐकून घ्यावं लागेल, पण प्लीज मला मदत कर यार. त्याशिवाय मी डिवोर्स नाही घेऊ शकणार. थोडं सहन कर. हा, मी विचार केला ग की जाऊन सांगावं माईला सगळं खरं खरं, पण नाही ग, असा इमोशनल फुल होऊ शकत नाही मी. कारण ज्या क्षणी मी यांना सांगेन ना की मला केवशी लग्न करायचंय, मला साखळदंडात बांधून ठेवल्यासारखं घरामध्ये कोंडून ठेवतील. परत मग इमोशनल ब्लॅकमेल करतील, प्रेशर टाकतील, सगळ्या नाना तऱ्हांच्या परत सुरू होतील यार. ते नकोय. सो प्लीज प्रॉमिस मी, मला तुझी हेल्प हवी अमृता. मला तू साथ दे, कारण मला किवशी लग्न करायचंय. किहूशी लग्न करायचंय की केलंस? करायचंय. केलं म्हणजे काय?